माझे नाव जितू हटवार. मी डीजे ऑटोमोबाईलचा मॅनेजिंग डायरेक्टर. अशोक लेलँड सर्व्हिस उमरेड इथे सुरू करण्यात आलेली आहे, काय सांगाल? मी गाडी मालकांना जो त्रास व्हायचा त्यांच्यासाठी मी इथे डीजे ऑटोमोबाईल ओपन केले. इथल्या समोर पवनी, भंडारा, गडचिरोली इकडे सर्व्हिस नाही मिळेल. त्यामुळे मी हा डिसिजन घेतला की उमरेडला डीजे ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर चालू करावं. त्यांच्या अगोदर माझं पाचगावला स्वतःची वर्कशॉप आहे. माझ्या अनुभवामध्ये मी स्वतः एक हेल्पर, त्याच्यानंतर मी गाडी ड्रायव्हर बनलो आणि ज्या त्रास व्हायचा रोडवर मला पण झाला आणि इतर ड्रायव्हरना पण होत आहे. तर मी तेव्हा विचार केला की आपण काहीतरी वेगळं करावं, म्हणून मी स्वतः पर्सनल वर्क सेंटर खोललं पाचगावला, सर्व्हिस सेंटर. आणि त्यानंतर मग मी अशोक लेलँडशी जुळलो आणि अशोक लेलँड जुळल्यानंतर मला उमरेडला मग डीजे ऑटोमोबाईलची एक शॉपी पण मिळाली. तिथनं अजून माझे त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे मग मी त्यांना अप्लाय केला की मला इकडे सर्व्हिस सेंटर खोलण्याची संधी द्यावी आणि ते त्यांनी मला दिली. आणि आज 14 तारीख याची ग्रँड ओपनिंग आहे. कशा प्रकारच्या गाड्या इथे सर्व्हिसिंग साठी येणार आहे आणि काय काय इथे गाडींचे कोणत्या गाड्यांचे कामं केले जाणार? इथे नवीन गाड्या, पुराण्या गाड्या, अशोक लेलँडच्या ज्या गाड्या आहेत त्यांची टोटल सर्व्हिसिंग म्हणा किंवा जो भी मेंटेनन्स निघेल त्यांच्या गाडीत तो पूर्ण केल्या जाईल. जसं आता जे गाडी येतात आणि जे जुन्या गाड्या जातात किंवा आता खूप काही याचा बदल आरटीओने पण केलेला आहे, तर अशा गाड्यांना आपल्या सर्व्हिस सेंटरवर कशी संधी राहणार आहे? आपल्या पुराण्या गाड्यांचे जे 10 वर्ष पुराणी असेल या 12 वर्ष पुराणी पण असेल, त्यांचा मेंटेनन्स जो भी निघाला तो आपण करून देऊ आणि ह्या कंपनीमध्ये हर गोष्टी उपलब्ध आहे. किती लोकांचा स्टाफ आपल्या इथे सर्व्हिस सेंटर मध्ये राहणार आणि कोणती कामे गाड्यांसोबत इथे केली जाणार आहे? इथे ऍक्सिडेंट डिपार्टमेंट वगैरे टोटली गाडीचं काम केल्या जाईल. टोटली इतकं मोठं भव्य इथे सर्व्हिस सेंटर तुम्ही स्थापित केलं आहे, कशा प्रकारची प्रेरणा तुम्हाला भेटते आणि कशा प्रकारच्या प्रेरणेने तुम्ही प्रेरित होऊन इतकं मोठं सर्व्हिस सेंटर? माझ्या आई वडिलांनी मला फक्त एवढंच शिकवलं की मेहनत करत राहा, त्याचं तुला फळ मिळेल. आणि मला म्हणजे शिक्षण म्हणजे करायची जी इच्छा होती, परंतु परिस्थितीमुळे शिक्षण नाही करू शकलो. तर मग मी हेल्पर की ड्रायव्हर की करून मग गाडी मालक झालो आणि त्या अनुभवातून मी समोरासमोर प्रोसिजर घेत राहिलो आणि आज इथे पोहोचलो आहे. म्हणजे ड्रायव्हरांची आणि कंडक्टरची जी वस्तुक्रिया आहे तुम्ही ते स्वतः आपल्या डोळ्याने बघितले, त्याच्यानंतर त्यांचा अनुभव घेऊन त्यांना काय अनुभव आहे, तर तुम्ही आता म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा शोरूम आणि मोठा एक सर्व्हिस सेंटर तुम्ही उघडलं. बरोबर. हो. या सर्व्हिस सेंटरची जेव्हा आपण गोष्ट करतो तर कशा प्रकारची सुविधा इथे येणाऱ्या ट्रक मालकांना असेल किंवा ड्रायव्हरांना असेल? ड्रायव्हरला राहण्यासाठी सोय उपलब्ध आहे, त्यांचे जेवण खावण वगैरे की त्यांना त्रास नको, गाडीचं काम चालू राहील. तिकडे ड्रायव्हर रूम पर्सनल वेगळी बनवलेली आहे आणि कोणत्याही गाडी मालकालाही त्रास होणार नाही अशी मी माझी डीजे ऑटोमोबाईलची टीम तयार करून ठेवलेली आहे आणि ते तत्पर आहे आणि त्यांच्याच भरोश्यावर मी आहे. कशा प्रकारची टीम आणि किती लोकांचा स्टाफ इथे असणार आहे आणि कोणकोणत्या प्रकारे त्यांची वाटणी केली गेली? इथे 18 ते 20 कर्मचारी आहे माझे, एमडी वगैरे जे बी आहे, काही मेकॅनिकल आहे, काही इलेक्ट्रिशियन आहे. ह्या सगळ्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या पूर्ण वर्कर त्यांची ट्रेनिंग वगैरे सगळी झालेली आहे. येणाऱ्या आजच्या जनरेशनला
आज तुम्ही नवयुवक इथपर्यंत पोहोचला, नवीन जनरेशनला काय तुमच्याकडून संदेश राहणार आहे? मी त्यांना पण हेच सांगते की आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या मेहनतीने तुम्ही पण मेहनत करत जा, तर त्याचं तुम्हाला फळ मिळेल. ही माझी नवीन युगातल्या मुलांना प्रेरणा है. अशोक लेलैंड जो है, जैसे आप जानते हैं कि काफी अग्रणी कंपनी है व्हीकल सेल्स में, जिसमें मेजरली जो टिप्पर, ट्रैक्टर, ट्रेलर, बसेस, इसमें हम एट अ मैन्युफैक्चरर, वेरी ग्रेट गुड लेवल ऑफ मैन्युफैक्चरर. एंड ये जो पर्टिकुलर एरिया है, ये यहाँ पर ग्रोइंग एरिया है, पोटेंशियल है यहाँ पर, और जिसमें टिप्पर्स, ट्रैक्टर, ट्रेलर्स, इसका बहुत अच्छा मार्केट है. प्लस ये जो है आगे जाके जो है, जैसे यहाँ पर आयरन ओर हो गया, कोल हो गया, क्रशर्स हो गया, इन सब के लिए जो भी कमर्शियल व्हीकल्स की डिमांड है, ये अशोक लेलैंड वहां पर आपूर्ति करती है. ये जगह ट्रेडिशनली जो है काफी अच्छे लेवल पे जो है गाड़ियों का मतलब सेल किया है. और अशोक लेलैंड के माध्यम से हमारे फैमिली में अभी डीजे ऑटो से जो अटवार जी जो जुड़ रहे हैं, ये एक हमारा एक्सटेंशन ऑफ आर्म है, जिसके थ्रू हम कस्टमर्स को रिलायबल सर्विसेज, फास्टर सर्विस सपोर्ट, जो 24/7 सर्विस सपोर्ट रहेगा, प्लस जो है एक्सीडेंटल जो फैसिलिटीज रहेगी, वो हम लोग यहाँ पर आज मतलब आज की डेट में सेटअप कर रहे हैं, जिससे यहाँ के सभी ग्राहक रहेंगे जो भी एप्लीकेशन में है, कोयले में है, आयरन ओर में है, और बाकी आपका क्रशर जो है, इसको बहुत ज्यादा इससे वो बेनिफिट होंगे. अशोक लेलैंड का नाम बहुत है, और किस तरह की सुविधा और किस तरह की नई व्हीकल्स ग्राहकों को मिलने जाएगी? अभी वैसे तो हम लोग अशोक लेलैंड एक मतलब सभी सेगमेंट्स में है, जैसा कि मैंने आपको बताया, जो टिप्पर सेगमेंट जो रहता है हेवी व्हीकल्स का, उसके बाद में आज जो मार्केट शिफ्ट हो रहा है टुवर्ड्स ट्रैक्टर ट्रेलर, जो कि मतलब शॉर्ट लीड और लॉन्ग लीड के लिए काफी एक्सेप्ट है दुनिया में. अशोक लेलैंड जो है इन सभी में अपग्रेड प्रोडक्ट के साथ में, एक हमारा जो है मतलब इंडस्ट्री में सबसे बेस्ट जो 430 क्लच है, उसके साथ हम लोग अभी आ रहे हैं. और उसके बाद जो है रियर एक्सेल बेस्ट इन क्लास हमारा है, जो कि जो यहाँ का मतलब टेरिटरी है, जो भी यहाँ का टेरेन है, उसके लिए सूटेबल है. तो उस हिसाब से हम बहुत अच्छे, जैसे आप देख रहे हैं डिस्प्ले में भी जो है सभी रेंज के, राइट फ्रॉम 7 टनर टू आपका 55 टनर तक का पूरा व्हीकल्स में हमारा प्रेजेंस है. और बसेस में भी हम काफी अच्छा यहाँ पर कर रहे हैं. तो हम चाहते हैं कि ग्राहक जो है आके मतलब प्रोडक्ट्स जो है, हमारा प्रोडक्ट, हमारी सर्विसेज, ये हम सबको अवगत कराए क्लोजली. तो यही हम चाहते हैं कि हमारा प्रेजेंस यहाँ पर बढ़े.